नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 109. 2 दिवसांनी अमू आणि शर्वला राधिकाच्या बेबी शॉवरसाठी म्हणून आनंदनगरला जायचं होतं. दादासाहेबांनी शर्वच्या म्हणण्यानुसार आताही त्यांना घ्यायला चॉपर पाठवलं होतं. शर्व अमूला घेऊन आनंदनगरला जायला निघाला आणि बाकी सर्व परत मुंबईला परतले. खूप दिवसांनी सर्वांना समोर बघून अमू खूप खुश होती. नेहमीप्रमाणेच तिथे अमू आणि शर्वचं स्वागत अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आलं. दादासाहेब स्वतः त्या दोघांना घेऊन हॉलमध्ये आलेत. हॉलमध्ये सर्वजण त्यांचीच वाट बघत बसले होते. ते येताच सर्वांनी आदराने त्यांचं स्वागत केलं. शर्वने आणि अमूने बाबासाहेब आणि आईसाहेबांना अभिवादन केलं. प्रवास व्यवस्थित झाला ना शर्वराव? बाबासाहेबांनी शर्वची चौकशी केली. हो, अगदी छान. तुमची आणि आईसाहेबांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे ना? शर्वने विचारलं. हो, देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे, बाबासाहेबांनी उत्तर दिलं. अमेया, थकलेल्या दिसताय. सारिका, लक्ष द्या आमच्या मुलीकडे थोडं. आईसाहेब आधी अमूला नंतर त्यांच्या सुनेला म्हणाल्या. मी ठीक आहे आईसाहेब. वहिनी, मला दीला भेटायचं आहे. अमूने तिथे असणाऱ्या सर्वांना बघत म्हटलं. बरेच पाहुणे वगैरे आलेले होते. खरं तर तिला तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगायचं होतं, पण शर्वने डोळ्यांनीच नकार दिल्याने ती गप्प बसली होती. बाबासाहेब यांना त्यांच्या रूममध्ये जाऊ देत ना आता. फ्रेश व्हायचं असेल त्यांना, दादासाहेबांनी म्हटलं. हो, नक्कीच. शर्वराव, तुम्ही आराम करा, नंतर भेटू. बाबासाहेबांनी शर्वला निरोप दिला. हो, शर्वनेही होकारात मान हलवली. अमू शर्वला घेऊन सारिका स्वतःच्या रूममध्ये घेऊन गेली. वहिनी, मला आधी दीला भेटायचं आहे, अमू म्हणाली. अगं हो, आधी फ्रेश होऊन थोडं खाऊन घ्या, त्यानंतर आरामात भेटा राधिकांना, सारिका म्हणाली. पण मला तिला आत्ताच भेटावंसं वाटतंय, अमू लहान चेहरा करून म्हणाली. अमेया, हट्टीपणा नको करूस, शर्व जरा आवाजात जरब आणून म्हणाला. काय हट्टीपणा करते मी? सारखं सारखं बोलत असतात मला ना आता बोलायचंच नाही आहे कोणाशी. वहिनी, जा तुम्ही, करते मी आराम. अमू असं बोलून आत निघून गेली. सॉरी, ते अमेया उगाच चिडली. जरा वेळात होईल ते ठीक, शर्व ओशाळून सारिकाला म्हणाला. तुम्ही का सॉरी बोलताय? मी नाश्ता पाठवते, सारिका बाहेर जात म्हणाली. शर्व आत आला. अमू बेडवर वेडी वाकडी झोपलेली होती. अमेया, व्यवस्थित झोप, त्रास होईल असं झोपल्याने, शर्व तिला म्हणाला. होऊ देत, त्रास झाला तर तो मला होणार आहे, तुम्हाला नाही, अमू चिडून म्हणाली. अमूच्या बोलण्याने खरं तर शर्वला राग आला होता. तरीही तो राग कंट्रोल करत तिच्याशी शांततेत बोलत होता. उठ चल, आधी फ्रेश हो, बरं वाटेल तुला, शर्व तिला म्हणाला. मी फ्रेशच आहे, मला आराम करायचा आहे जरा वेळ, अमू तोऱ्यात म्हणाली. हो, पण आधी काहीतरी खाऊन घे, वहिनी नाश्ता पाठवत आहेत, ते खा आणि मग कर आराम, शर्व म्हणाला. मला भूक नाही आहे, अमूने म्हटलं. तू जर असंच वागणार असशील ना तर आताच रिटर्न घरी जाऊया. मला तुझ्या किंवा बाळांच्या हेल्थबाबत
काहीही हलगर्जीपणा नको आहे. शर्व आवाजात जरब बाणवून म्हणाला. हो चला, असंही तुम्हाला माझ्या आनंदाचं काहीच आहे. हे असं नको करू, ते तसं नको करू. बस सारख्या ऑर्डर सोडायच्या. मला काय हवं आहे, मला काय आवडतं त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तुम्हाला. जसे तुम्ही बाबा होणार आहात तसं मी पण आई होणार आहे ना. मला काळजी नसणार का त्यांची? कंटाळा आलाय मला तुमच्या या अति काळजीचा. एका रूममध्ये बंद करून ठेवा मला तुम्ही काळजीच्या नावाखाली. अमू तावातावात बोलत होती. अमेया, मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. शर्वही चिडून म्हणाला. हो, मी मूर्खासारखी बोलते. मूर्खच आहे मी. कळलं तुम्हाला? मूर्खच आहे मी. काहीच कळत नाही मला. अमू रडत म्हणाले. अगं, रडायला काय झालं? बस बस, रडणं बंद कर. बरं, मी कान पकडतो. सॉरी, चुकलं माझं. मी असं बोलायला नको होतं. शांत हो राणी. तुझ्या त्या दादासाहेबांनी तुला असं रडताना बघितलं तर मला गोळ्या घालतील ते. शर्व तिला मिठीत घेऊन म्हणाला. तुम्ही नेहमी असेच करतात. सर्व तुमच्या मर्जीनेच करायला हवं का? मला भूक नसली तरी टाईम झालाय तर खायलाच पाहिजे. काही करायची इच्छा नसेल तरी हे ते तुम्ही करायलाच लावतात. अमू रडतच बोलत होती. सॉरी नगराणी, मी तर बस डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो करत होतो. तुला आणि आपल्या बेबींना त्रास नको म्हणून. शर्व लहान चेहरा करून बोलत होता. मला माहीत नव्हतं तुला माझी काळजी करणं आवडणार नाही म्हणून. शर्व पण त्याचं इमोशनल कार्ड खेळत म्हणाला. मी कुठे म्हटलं की मला आवडत नाही तुमची काळजी करणं. फक्त मला थोडी मोकळीक हवी आहे, बाकी काही नाही. हे असं एवढ्या पॅम्पर करणं मला नाही आवडत. अमूने म्हटलं. हो गराणी, पण माझ्या बाजूने विचार कर ना. आता तुझ्यासोबत आपली पिल्लं पण आहेत ना. आणि अजून काही दिवस बस, नंतर तू तुझं नॉर्मल लाईफ जगू शकशील. तुला 3 मंथ कंप्लीट झाले ना की मग नाही काही बोलणार मी. बस तोपर्यंत माझं ऐक फक्त. शर्वने म्हटलं. अमू हुंकारली. ऐकशील ना राणी, प्लीज. शर्वने तिला म्हटलं. हो, पण नंतर मात्र तुम्ही एवढं नाही करायचं हं. माझं सर्व मी करू शकते. अमू म्हणाली. हो नक्कीच. शर्वही म्हणाला. मग ठीक आहे. अमू म्हणाली. ओके, मग आता छान हसून दाखव बरं. आणि चल आता, माझ्या बेबीजना भूक लागली असेल. शर्व म्हणाला. तसं अमूने छानसे स्माईल केली. काही वेळानंतर अमू आणि शर्वला भेटायला म्हणून राधिकाकडून बोलावणं आलं होतं. ते दोघे तिच्या रूममध्ये गेलेत. राधिका दी, अमूने लांबूनच हाक मारली. अमू आलीस? अगं ये ना, मी तुझीच वाट बघत होते. शर्वराव या ना प्लीज. राधिका त्यांचं स्वागत करत म्हणाले. कशी आहेस ती? माझा भाचा कसा आहे? जास्त त्रास नाही देत ना तुला? अमू राधिकासोबत आनंदाने बोलत होती. तुला बरं माहिती आहे की भाचाच आहे. निखिलला तर मुलगी हवी आहे. राधिका म्हणाली. हो का? पण मला माहिती आहे की बेबी बॉयच येणार आहे आपल्याकडे. अमूने म्हटलं. हो ना, अंतर्यामी आहेस ना तू. कशा आहात वहिनी? निखिल येणार आहे ना आज इथे? शर्व आधी अमूला आणि नंतर राधिकाला म्हणाला. मी एकदम व्यवस्थित आहे. निखिल ऑन द वे आहेत, येतीलच काही वेळात. राधिकाने शर्वला उत्तर दिलं. राधिका शर्वसोबत बोलत असतानाच अमू उठून बाहेर चिवचिवणाऱ्या चिमण्यांना बघत होती. तोच अचानक
एक चिमणी अमूजवळ आली आणि त्यामुळे अमू दचकून मागे झाली आणि तिला साईड टेबल लागला आणि त्याच्या धक्क्याने ती पडणार तोच शर्वने तिला सावरलं. अमेया, सांभाळून, लक्ष कुठे आहे तुझं? पडली असती म्हणजे? लागलं नाही ना तुला? ठीक आहेस ना तू? शर्वने घाबरून तिला मिठीत घेतलं होतं. नाही लागलं, ठीक आहे मी, सोडा ना. अमू त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली. नक्की ठीक आहेस ना? मी किती घाबरलो आणि आपले बेबीज पण घाबरले असतील ना? शर्व बोलता बोलता बोलून गेला. हा सर्व जो ड्रामा चालू होता तो राधिका आणि डोअरवर उभी असलेली सारिका दोघी पण आश्चर्याने बघत होत्या. अमूचं लक्ष राधिकाकडे गेलं आणि ती शर्वच्या मिठीतून बाजूला झाली. अहो, दीच्या समोर कसे वागलात तुम्ही? असं तर खूप समंजस आहात, पण आता जरा जास्तच करताय तुम्ही. अमू हळू पण रागात शर्वला म्हणाली. शर्वला पण जाणीव झाली त्याच्या वागण्याची, पण आता काही फायदा नव्हता. तोच सारिकाने ओपन असलेला डोअर नॉक करत सर्वांचं लक्ष स्वतःकडे ओढून घेतलं. अहो वहिनी साहेब, तिथे का थांबलात? या ना आत, राधिका सारिकाला म्हणाली. बघत होते इथूनच, मध्ये येऊन तुमच्या रूममध्ये सुरू असलेला रोमॅन्टिक सीन डिस्टर्ब करायचा नव्हता आम्हाला, सारिका गालात हसत म्हणाल्या. वहिनी साहेब, सारिकाचं बोलणं ऐकून अमू गाल फुगवून म्हणाली. अरे वा, तुम्ही असं राधिकांच्या रूममध्ये येऊन त्यांच्यासमोर डोर ओपन ठेवून रोमांस करू शकतात आणि आम्ही बोलूही शकत नाही, सारिका डोळे छोटे करून बघत म्हणाली. माफ करा वहिनी साहेब, तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. तिला टेबल लागून ती पडणार होती म्हणून तिला सावरलं मी, बस, शर्व म्हणाला. हो ग वहिनी, खरंच. राधिका दी, तू तर बघितलंस ना सर्व, अमू म्हणाली. अगं वहिनी साहेब, गंमत करताय, तू काय लगेच चेहरा लटकवते? बस, शर्वरावांचं एवढं रिॲक्ट होणं कळलं नाही आम्हाला. हो ना वहिनी साहेब, राधिकाने विचारलं. हो, पण मी काहीतरी ऐकलं बरं, त्याविषयी कोणी सांगणार आहात का? सारिका म्हणाली. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अमूने विचारलं. तेच जे तुम्ही लपवताय. हां, आता आम्हाला सांगायचं नसेल तर मग नाही काही बोलत आम्ही, सारिका म्हणाली. अमूने शर्वकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनीच तिला आश्वस्त केलं. वहिनी साहेब, लपवायचं वगैरे काही नाही आहे, बस वेळ भेटला नाही सांगायला, अमू म्हणाली. अमू, काही झालंय का? राधिका जरा काळजीने म्हणाली. अहो राधिका, तुमच्या मागेच अमेयांनी पण नंबर लावलाय. हो ना अमू, सारिका हसतच म्हणाली. हो, अमू थोडं लाजत म्हणाली. म्हणजे अमूकडे गुड न्यूज आहे? राधिका आनंदाने म्हणाली. हो, 2 मंथ कंप्लीट झालेत, अमूने सांगितलं. खूप छान न्यूज आहे, सर्वांना खूप आनंद होईल ही न्यूज ऐकून, राधिकाही आनंदाने म्हणाली. हो, खरंच खूप खूप छान बातमी आहे ही, आम्ही आताच आईसाहेबांना जाऊन सांगतो, सारिकाने म्हटलं. 1 मिनिट वहिनी साहेब, तुम्ही अजून पूर्ण न्यूज कुठे ऐकली? शर्व सारिकाला थांबवत म्हणाला. शर्वराव, तुमचं अभिनंदन, आता या वाड्यात
राधिकांच्या बाळासोबत अमूच्या बाळाचा पण आवाज घुमेल. त्या दोघांचा हसण्याचा, बोबडे बोल बोलण्याचा आवाज येईल. किती छान वाटेल तेव्हा. सारिका तिच्याच तंत्रीत बोलत होती. हो नक्कीच, पण दोघांचा नाही तर तिघांचा, शर्वने म्हटलं. म्हणजे? सारिका न कळून विचारू लागली. ट्विन्स आहेत, शर्वने सांगितलं. खरं की काय? आता तर आईसाहेब अख्ख्या आनंदनगरला जेवण देतील. तुम्ही इथेच थांबा हं, मी आलेच सर्वांना सांगून. आम्ही स्वतः सांगणार. आम्हाला सर्वांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बघायचा आहे. सारिका शर्वला आणि अमूला म्हणाली. अहो, त्यापेक्षा सर्वांना सोबतच सांगूया ना, राधिकाने म्हटलं. हो, हे पण चालेल, सारिका म्हणाली. हो, पण फक्त फॅमिलीला, बाकी रिलेटिव्हला नको कळायला, शर्व मध्येच म्हणाला. हो चालेल, मी सर्वांना निरोप पाठवते. चला, सारिकाने म्हटलं. अमू फक्त बघायचं काम करत होती. खरंच किती लोक होते तिच्या आयुष्यात जे तिच्यावर मनापासून प्रेम करत होते. तिच्या आनंदात त्यांना पण आनंद होत होता. खूपच भाग्यवान होती अमू. अमू मॅडमचे जरा जास्तच लाड सुरू आहे शर्वकडून. आता तर बाकी सर्वांना पण ही आनंदाची बातमी समजणार. मग तर अगदी डोक्यावर बसवून नाचायचं बाकी राहील सर्वांचं. बाकी कसा वाटला आजचा भाग ते नक्की सांगा. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.